राज्यसेवेचा 2026 पूर्व परीक्षेचा पेपर आज पार पडला. आजचा पेपर ज्यामधले करंट अफेअर्स प्रश्न आपण बघणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीनं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या राज्यामध्ये तिसरा जिल्हा प्रस्तावित केलाय. त्या जिल्ह्याचं नाव काय? तर त्याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे कुशावती. त्याचं उत्तर काय? कुशावती हे त्याचं उत्तर आहे. हे लक्षात घ्या. कानकोना, धारबंदरा वगैरे ही जी आहेत ती नाही आहेत. तर खरं नाव कुशावती आहे. तर 7वा वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपली. पण त्याच्या अगोदरच एका राज्यानं 8वा वेतन आयोगाची स्थापना केली होती. ते राज्य आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. ते आहे आसाम हे राज्य. त्या राज्याचा उल्लेख आपण इथं लक्षात ठेवूया. ते राज्य आहे आसाम. ठीक आहे, आसाम हे राज्य. त्यानंतर ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप 2025च्या प्रमुख प्राधान्यामध्ये पुढील बाबीचा समावेश काय? तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हवामान बदल तर हा आपल्याला सहज अंदाज लावता येतोय. व्यापार, गुंतवणूक व वित्त हे पण महत्वाचं आहे. आणि बहुस्तरीय व्यवस्थित सुधारणा म्हणजे BDE हे त्याचे उत्तर आहे, खरं सांगायचं तर. आता तुम्ही म्हणाल की वरीलपैकी सर्व का नाही? तर महिला मुक्तीला प्रोत्साहन हे याच्यामधलं उद्दिष्ट नाहीये. त्यामुळे जिथं जिथं ए आहे ते ऑप्शन निघून जातात. ठीक आहे, निघून जातात. आता बी, डी आणि ई हे अ, जवळपास ऑप्शन आपल्याला जवळचा पर्याय काय सांगतो? हाच सांगतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर NIRF याच्यामध्ये अ, बरोबर उत्तर आपल्याला शोधायची होती. बरोबर उत्तरामध्ये एक लक्षात घ्या की याच्यात चुकीचं उत्तर हे आहे. तर याची स्थापना ही 2016-17च्या दरम्यान झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे हा ऑप्शन निघून जातो. त्यामुळे बी जिथे जिथं आहे तो निघतो. हा ऑप्शन जातो, हा जातो, हा जातो. आता हा बरोबर काय येतो? तर हे बघा. ही क्रमवारी 5 निकषाच्या आधारे निश्चित केली जाते. म्हणजे जसं की अ, तिथं तुम्ही संशोधन काय करता, तिथं ग्रॅज्युएशन काय चालतं, तिथं मुलांच्या शिक्षण पद्धतीवर तुम्ही काय पद्धतीने लक्ष देता, त्यांना काही एम्प्लॉयमेंट मिळू शकतो का, असे भरपूर 5 उद्दिष्ट आहेत. त्याच्यामधलं ते उत्तर बरोबर आहे. आणि याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये जी IIT मद्रास आहे ती प्रथम क्रमांकावर होती. हे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता पुढील बघा, भारतीय स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशामध्ये स्थलांतर नियंत्रणात वाढ झाल्यास परदेशातून येणाऱ्या रकमेच्या वाढीचा वेग कमी कमी होऊ शकतो का? कुणीही सांगेल हो, होऊ शकतो. जसं की आता इराणचं युद्ध झालं तर कुवेत सारखा देशमध्ये जे भारतीय राहतात त्यांना त्याचा प्रभाव जाणवू शकतो किंवा दुबईमध्ये जाणवू शकतो. त्यामुळे हे उत्तर बरोबरच आहे. जागतिक व्यापारावर भूराजकीय संरचना, जिओपॉलिटिकल आणि आर्थिक राज्यकारभाराचा प्रभाव वाढतो का? तर नक्कीच वाढतोय. उदाहरणार्थ होर्मुझची खाडी घ्या किंवा अमेरिकेचं जे धोरण आहे, सगळीकडे त्यांचीच सत्ता पाहिजे, हे धोरण सुद्धा आता घातक होत चाललंय. आणि त्याचं नुकसान हे सगळ्या देशाला, जगाला भोगावं लागतंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. जागतिक स्तरावरील व्यापार धोरण संरक्षणवादी आणि प्रतिक्रियात्मक आहे का? नक्कीच होत आहे. तर हे पण आणि भूराजकीय आर्थिक घटक आता द्विपक्षीय व्यापाराच्या महत्वाच्या नमुन्याच्या घटनेत निर्णायक ठरत आहे. हो, ठरत आहेत. जसं आता अमेरिका आणि इराणमधलं जे युद्ध आहे ते त्यांनी रेफरन्सला पकडलंय. त्यामुळे याचे सर्व ऑप्शन हे आपल्याला काय दिसतात? बरोबर दिसतात. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना आहे. तर काय होतं की केंद्र सरकारच्या ज्या योजना असतात ना त्या आपल्याला बिंबवायच्या असतात लोकांच्या समोर. तर त्यासाठी हे प्रश्न घेतलेले असतात. त्यामुळे हे प्रश्न या अनुषंगानं याचं उत्तर मी असंच सांगेन की वरीलपैकी सर्व बरोबर आहे. आणि हे जर तुम्ही ऑप्शन चेक केला तर तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं. आता 11वी राष्ट्रीय, ठीक आहे, हा प्रश्न मी घेतला नाहीये. तर हा जो प्रश्न आहे ना हा लॉजिकनं तुम्हाला सुटू शकतो बघा. आता जर महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत्या विधानसभेच्या, त्यामुळे मराठीला त्यांनी अभिजात भाषा दिली असं कागदावर आहे, पण अजून सुद्धा ते अंमलात आलेले नाहीये. त्यामुळे हे पण लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिला कुणाला दिला असेल तर आपला प्रश्न पडतो की संस्कृतला दिला असेल. नाही, तर त्याचं उत्तर आहे ते आहे तमिळ भाषा. तमिळला पहिल्यांदा दिलं, मग संस्कृतकडे आले ते. ठीक आहे, असा क्रम आहे तो. आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? पाली आहे. म्हणजे त्यामुळे पाली सी हा सगळ्यात शेवटी पाहिजे. त्यामुळे हा ऑप्शन निघून जातोय. ठीक आहे, हा ऑप्शन याच्यातून निघून जातो. एक मिनिट, हा ऑप्शन याच्यातून निघून जातोय. तमिळ जिथं जिथे दिसतं ई, त्यामुळे ई हा इथं ऑप्शन पाहिजे. ई नंतर बी येतं बघा. हा, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं
अचूक उत्तर आपल्याला मिळतं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर हा जो आहे चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष, तर त्याचं उत्तर आपल्याला कन्फर्म माहित पाहिजे. ते आहे कास्ट. कास्ट हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर हे असे काही प्रश्न जे आपण बघितले, जे आपल्याला माहित माहित आहेत. ठीक आहे, तर हे 2, 3, 4. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे करंट अफेअरचे प्रश्न सोडवू इथं शकतोय. तर बाकीचे जे काही प्रश्न होते, तर पेपर कसा होता राज्यसेवेचा, तर माझ्या माहितीनुसार मी जो दिला त्यानुसार मला हा पेपर आत्ताचा कठीण वाटला. म्हणजे उदाहरणार्थ इतिहासचे जे प्रश्न होते बघा, प्राचीन इतिहासाचे प्रश्न किंवा मुघल इतिहासातले प्रश्न होते, मुघलकालीन प्रश्न होते, तर ते मला कठीण गेले. किंवा सायन्सचे जे प्रश्न होते विज्ञानावरचे, ते ते पण न जमण्यासारखे होते. जर ज्यांचा खूपच रिसर्च चांगला आहे, तर त्या लोकांना ते प्रश्न चांगल्या पद्धतीनं जमू शकतात, असं आपण एक त्याच्यावर निष्कर्ष काढू शकतो. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत, तर त्याच्यातून तुम्हाला कट ऑफ किती जाईल, हा जर एक चर्चा जर याच्यातून काढली, तर कट ऑफ हा दरवर्षीप्रमाणे काही यावर्षी जास्त वाढणार नाहीये. हा कट ऑफ 110 किंवा 105, 105 ते 110 या रेंजमध्येच हा कट ऑफ फिरेल. कारण यावर्षीचा जो पेपर आहे, तो काठिण्य पातळी आणि जास्त करून वाढवली होती. त्यामुळं एम-पी-एस-सीचा जो अ, येणारा जो ट्रेंड आहे, तो पूर्वीचे जे पेपर असायचे त्यानुसार आता नाही आहे, तो बदलत चाललाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पण याची आता काळजी घेणं गरजेचे आहे. आणि हे प्रश्न आव्हानात्मक होते, म्हणजे हे प्रश्न असे नव्हते की हे सहज कुणालाही जमतील. करंट अफेअर्सचे काही प्रमाणात सोपे वाटले, पण इतर सेक्शन जो आहे तो नक्कीच डोक्याला थोड्या झिंझिण्या आणणारा होता. त्यामुळे मुलांनी सुद्धा या सर्वाचा अभ्यास करून काटेकोरपणे याच्यावर लक्ष देणं गरजेचं होतं. तर बाकी तुम्हाला कसा वाटला पेपर? तुमचा काय स्कोर आहे किंवा तुमची किती स्कोर? एम-पी-एस-सीची जी अधिकृत आन्सर की येते त्यानुसार तुम्ही आपण पाहणं गरजेचं आहे. पण आपल्याला एक आयडिया यायला पाहिजेत आणि त्यानुसार हे प्रश्न आपण सोडवतो. बाकी करंट अफेअर्समध्ये इतके काही त्रासदायक प्रश्न नव्हते. आणि कमीत कमी 10 प्रश्न तरी असे होते की ते तुम्ही सोडवू शकला असता. बाकी च्या घटकामध्ये पेपर कसे गेले, कारण इतिहास हा घटक थोडा यावेळी अ, मुलांना कठीण गेलेला आहे आणि तो जाणवतोय त्यांच्या अ, अ, एकंदरीत चर्चेमधून. तर नक्कीच आपण अभ्यास केला पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे आणि ज्या जागा आहेत राज्यसेवेच्या त्या अजून वाढल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. ठीक आहे. थँक यू.